नमस्कार मित्रांनो, आपण या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जूनचा रिव्ह्यू पाहत आहोत आणि आजचा एपिसोड खरंच खूप रंजक असणार आहे. कारण फायनली तारिणीने तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलंय ते. तर पहिल्याच सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की हा जो युवराज असतो तो एका व्यक्तीसोबत फोनवर बोलत असतो आणि तो त्या व्यक्तीला 10 जूनच्या पार्टीची तयारी नेमकी कशी करायची हे सांगत असतो. आणि त्याच वेळी तिथे येते निशी आणि ती या युवराजचं अर्धवट बोलणं ऐकते. तिला असं वाटतं की हा युवराज तिच्याच बड्डेच्या सरप्राईज पार्टीची तयारी करतोय आणि म्हणूनच ती खूप खुश होते. पण मग त्यानंतर तिथे येतात दयानंद आणि ते या युवराजचं बोलणं ऐकतात. त्यावेळी युवराज असं म्हणत असतो की सगळा माल वेळेत पोहोचायला हवा आणि त्यामुळे दयानंद काळजीने विचारतात की युवराज कोणाशी बोलतोयस तू. तर हा युवी चिडून म्हणतो की तुम्हाला काय करायचंय, मी माझ्या मित्राशी बोलत होतो. पण दयानंद म्हणतात की हे बघ, खोटं बोलू नको, तुझं फोनवरील बोलणं ऐकलंय मी, तू काहीतरी वेगळं बोलत होता, कोणत्या मालाविषयी बोलत होता रे तू. आणि त्यावेळी युवराज म्हणतो की हे बघा, तुम्ही ना उगाच माझ्यावर संशय घेऊ नका, मी एका महत्त्वाच्या कामाविषयी बोलत होतो. परंतु दयानंद त्यावर विश्वास ठेवायला काही तयार नसतात. त्याच वेळी त्या ठिकाणी येते निशी आणि ती युवराजची बाजू घेत दयानंदाला सांगू लागते, दया पप्पा, युवी ना माझ्या बड्डेच्या पार्टीची तयारी करतोय. आणि हे ऐकून त्या युवराजला आश्चर्य वाटतं. तो निशीकडे पाहतच राहतो. तर निशी म्हणत असते की युवी प्लीज मला माफ कर, मी ना तुझं बोलणं चोरून ऐकलं. मला कळलंय की माझा 11 जूनला वाढदिवस आहे आणि त्याचसाठी तू सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज करतोय ना. आणि ते ऐकून युवराजही खुश होत म्हणतो की हो निशी. आणि त्यामुळे निशी तर आणखीन खुश होते आणि त्याची बाजू घेत दयानंदाला समजावण्याचा प्रयत्न करू लागते. तितक्यात तिथे तारिणी आणि केदार सुद्धा येतात. त्या दोघांना यायला थोडासा उशीर झालेला असतो, त्यामुळे ते दयानंदाची माफी मागतात. तर दयानंद हसून म्हणतो की अरे काही हरकत नाही. आणि मग त्यानंतर तारिणी त्याला सांगू लागते की बाबा, मला ना तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. यापुढचे 2 दिवस मी आणि केदार घरी नसू, कारण आम्हाला आश्रमातील मुलांसोबत ट्रिपला जायचं आहे. आणि हे ऐकून दयानंद आनंदाने म्हणतात की काही हरकत नाही, तुम्ही निवांत जा, मस्तपैकी फिरून या. आणि त्यावर तेही दोघे आनंदाने हो म्हणतात. पण निशी उगाच मध्ये काहीतरी टोमणा मारते आणि त्यामुळे दयानंद तिच्यावर चिडतात आणि त्यामुळे ती बाई जरा गप्प बसते. आणि मग त्यानंतर युवराजही म्हणू लागतो की हे बघा, मला सुद्धा ना 10 तारखेला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय. आणि त्याचं ते बोलणं ऐकून तारिणी केदार एकमेकांकडे पाहू लागतात. तर दयानंद विचारतात की काय रे, आता तुला कुठे जायचं आहे. तर युवराज म्हणतो की विसरलात का तुम्ही, माझ्या मित्राची बॅचलर पार्टी आहे, सांगितलं होतं ना तुम्हाला. तर दयानंद म्हणतो की हे बघ, तू ना कुठेही जायचं नाही आहे, तुझ्या पार्टी कशा असतात ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि त्यामुळे हा युवराज खूपच चिडतो आणि त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात करतो. पण त्यावेळी तारिणी आणि केदारमध्ये काही पडत नाही, ते काहीच बोलत नाही. पण निशीला तिच्या नवऱ्याचा खूप पुळका आलेला असतो आणि म्हणून ती मध्ये पडत म्हणते की दया पप्पा, तुम्ही प्लीज युवीशी नका ना वाद घालू. हे बघा, त्याला पार्टीला जायचं असेल तर प्लीज जाऊ द्या, हवं तर मी त्याची जबाबदारी घेते. तो ना पार्टीत अजिबात दारू पिणार नाही आणि वेळेवर घरी येईल सुद्धा, ही मी तुम्हाला खात्री देते. आणि निशीचं ते बोलणं ऐकून तारिणी आणि केदार डोक्यालाच हात लावतात. तर तो युवराज मात्र तिच्यावर खूपच खुश होतो, कारण कधी नव्हे ती त्याची सगळ्यांसमोर बाजू घेत असते आणि त्याच्यासाठी गोष्टी आणखीन सोप्या करून ठेवत असते. आणि मग शेवटी निशीने खूप आग्रह केल्यानंतर दयानंद त्या युवराजला पार्टीला जाण्याची परवानगी देतात आणि त्यामुळे युवराज खुश होतो. आणि मग त्यानंतर तो आणि निशी तिथून निघून जातात, त्यांच्या पाठोपाठ तारिणी आणि केदार सुद्धा. पण दयानंदला मात्र त्या युवराजची खूप काळजी वाटत असते, काहीतरी घडणार आहे याची त्यांना चाहूलही लागलेली असते. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी आणि केदार ट्रिपची म्हणजेच त्यांच्या मिशनची तयारी करत असतात. आणि त्यावेळी केदार म्हणत असतो की बॉस, या युवराजला कशाचीच भीती वाटत नाही का गं, आत्तापर्यंत त्यांनी काय काय केलं आहे आणि आता तर तो चक्क माणसांचे जीव घ्यायला निघाला आहे. तर तारिणी म्हणते की मला सुद्धा ना त्याचं हे वागणं कधी कळतच नाही, काय कमी आहे त्याला, तरीही तो असं का करतो काय माहिती. त्याचवेळी दुसरीकडे युवराज मात्र त्याच्या त्या निशीवर खूपच खुश असतो आणि तिला म्हणत असतो की निशी, तू आज जशी वागली ना तशीच नेहमी वागत जा. जर तू अशीच वागत राहिलीस ना तर मी तुझा बड्डे दररोज सेलिब्रेट करेल. आणि हे ऐकून निशी तर खूपच खुश होते. आणि मग ते दोघेजण एकमेकांशी प्रेमाने गप्पा मारू लागतात.
आणि मग बोलता बोलता ही निशी युवराजला पुन्हा विचारते की उद्या अधिक मासाच्या वानासाठी तू माझ्या माहेरी येशील ना. पण युवराज तिचे गाल ओढत म्हणतो की एकदा सांगितलं ना तुला की मला नाही जमणार, मग प्लीज पुन्हा पुन्हा मला विचारू नको, उगाच वेडेपणा करू नको. आत्ता कुठे मी तुझ्यावर खुश झालोय ना, मग प्लीज तशीच वागत जा. आणि त्यावर निशीही हो म्हणते आणि युवराजला मिठी मारते. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की युवराजविषयी बोलत असताना तारीने असं म्हणू लागते की केडी, आपण तरी वेगळं काय करतोय रे, आपण सुद्धा काही गोष्टी आपल्या घरच्यांपासून लपवतच आहोत ना. आणि त्यावेळी केदार म्हणतो की हो बॉस, कळतंय मला, पण हे बघ, कौरवांनी सुद्धा शस्त्र उचलले होते आणि पांडवांनी सुद्धा, पण पांडवांनी उचलले होते ते न्यायासाठी आणि कौरवांनी उचलले होते ते स्वतःच्या अहंकारासाठी. आपण आपली तुलना त्या युवराजसोबत नाही करू शकत, त्याला तर त्याच्या पापाची शिक्षा मिळणारच आहे. आणि त्यावेळी तारीनीही हो म्हणते. आणि मग त्यानंतर ते दोघेही त्यांनी कपाटामध्ये जी चिठ्ठी लपवून ठेवलेली असते ती पाहतात. तारीनीकडे चिठ्ठी असते, तिचा ग्रीन फ्लॅग कसा असेल याची, आणि आपल्या केदारकडे असतं त्याने तारिणीसाठी लिहिलेलं पत्र. आणि ते दोघेही त्या चिठ्ठ्यांकडे पाहत त्यांच्या मनातील भावना एकमेकांसमोर कशा व्यक्त करायचा याविषयी विचार करत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतं की रेवा बेलसरेंच्या घराबाहेर रांगोळी काढत असते आणि सुमी आजी जेव्हा ती रांगोळी पाहते तेव्हा ती तिच्यावर खूपच खुश होते. आणि मग त्यानंतर ती रेवाला सांगू लागते की हे बघ, आता ना माझे दोन्हीही जावई आणि दोन्हीही नाती येतील, तू मला दिवसभर सगळी मदत करशील ना गं. आणि त्यावेळी रेवा म्हणते दोन्ही जावई म्हणजे, तर सुमी हसतच म्हणते की अगं आता दोन नाते आहेत म्हटल्यावर जावईसुद्धा दोनच असणार ना. आज घरी आपला केदार तर येणारच आहे, पण त्याचसोबत युवराजरावसुद्धा. आणि युवराजचं नाव ऐकून रेवा घाबरते. आणि त्यानंतर ती सुमीला म्हणते की हे बघ सुमी, जर आता केदार आणि तारिणी इथे येणार असतील तर मग मला आश्रमात जावं लागेल, त्यामुळे मी निघते. पण सुमी तिला म्हणते की नाही, आज तू कुठेही जायचं नाही, इथेच थांबायचं. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच तिथे येते निशी आणि ती मोठ्याने तिच्या आईला हाक मारते. मग रेखा धावतच बाहेर येते, निशीची भेट घेते. आणि त्यावेळी ही रेवा मात्र एकदम शांतपणे उभी असते. तिला असं वाटत असतं की निशीसोबत युवराजही आला असेल, पण जेव्हा निशी सगळ्यांना सांगते की युवी येणार नाहीये, त्यामुळे रेवा एकदम रिलॅक्स होते आणि हसतच निशीकडे पाहू लागते. त्यानंतर मग आपले तारिणी आणि केदारसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्या दोघांना पाहून तर सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सुमी तर त्या दोघांची दृष्टच काढते, तर आपली रेवा पळतच जाऊन केदारला आणि आपल्या तारिणीला मिठी मारते. आणि ते पाहून ती जी रेखा असते ती आणि निशी तोंड वाकडं करतात आणि घरात निघून जातात. त्यानंतर सुमीसुद्धा तारिणीला आणि केदारला घेऊन घरात जाते आणि त्यांच्या पाठोपाठ रेवाही. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की हा जो युवराज असतो तो त्या गुलाबला भेटण्यासाठी आलेला असतो. दोघेजण त्या पार्टीविषयी, त्या डीलविषयीच बोलत असतात. आणि त्याचवेळी इकडे रेखाच्या सांगण्यावरून निशी पुन्हा पुन्हा युवराजला कॉल करत असते. युवराज कॉल कट करत असतो, पण निशी काही ऐकत नाही आणि शेवटी युवराज कॉल रिसीव करतो आणि तो निशीवर खूपच चिडतो. तर निशी म्हणते की हे बघ, तू माझ्यावर चिडू नको, मम्माला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि ती सरळ त्या रेखाला फोन देते. युवराज त्यामुळे आणखीन वैतागतो, पण नाईलाजाने का होईना पण त्याला त्या रेखासोबत नीट बोलावं लागतं. रेखा त्याला पुन्हा एकदा सांगते की जावई बापू प्लीज, जमलं तर इकडे येऊन जा, अधिक मासाचं वाण द्यायचं आहे तुम्हाला. आणि त्यावेळी युवराज म्हणतो की ठीक आहे, मी प्रयत्न करतो, आणि तो फोन ठेवून देतो. त्यामुळे निशी आणि रेखा खुश होतात. पण मग रेखा त्या निशीला असं सांगते की हे युवराजराव इकडे येत आहेत, ही गोष्ट तू बाहेर कोणालाही सांगू नको. बाहेर त्या केदार तारिणीचं जे काही कौतुक चाललंय ना ते चालू दे. आणि त्यावर मग निशीही हो म्हणते. त्यानंतर दुसऱ्या सीनमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की युवराज न आल्यामुळे रेवा, तारिणी आणि केदार खूपच खुश असतात. आणि मग त्यानंतर सुमी आणि नमा त्या ठिकाणी येतात आणि केदार तारिणीला पाटावर बसायला सांगतात. पण दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की तो जो इन्स्पेक्टर असतो तो एका कॉन्स्टेबलला सांगत असतो की हे बघ, आज रात्रीच आपल्याला धाड मारायची आहे आणि सगळा माल जप्त करायचा आहे. त्यावेळी तो कॉन्स्टेबल म्हणतो पण आपल्याला आधी डिपार्टमेंटला कळवावं लागेल ना. पण तो इन्स्पेक्टर म्हणतो त्याची काही गरज नाही आहे, आपण आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करूयात. मग बघ उद्याच्या पेपरमध्ये कसा माझा फोटो छापून येतो आणि मेडलसुद्धा कसं मलाच मिळतं. यावेळी काही झालं ना तरी मी त्या साधू सरांच्या टीमला माझ्या मार्गात आडवं येऊ देणार नाही. आणि मग तो पुढचं प्लॅनिंग करू लागतो. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की तारिणी आणि केदार पाटावर बसलेले असतात. सुमी आजी रेखाला सांगते की चल या दोघांचं औक्षण कर, पण ती बाई रागातच म्हणते की मी फक्त माझ्या लेकीचं आणि जावयाचं औक्षण करणार. त्यामुळे तारिणीला वाईट वाटतं, पण सुमी रेवालाच या दोघांचं औक्षण करायला सांगते आणि त्यामुळे रेवा खुश होते. पण त्याचवेळी नेमकी या युवराजची गाडी त्या ठिकाणी
येते. इकडे आपली रेवा आनंदाने केडीचं आणि तारिणीचं औक्षण करत असते आणि त्यावेळी नकळतपणे तिच्या हातून तारिणीच्या नाकावर थोडंसं कुंकू सांडतं आणि त्यावेळी केदार अतिशय प्रेमाने ते कुंकू पुसतो आणि त्याचं ते प्रेम पाहून तारिणी तर खूपच खुश होते आणि एकटक त्याच्याकडे पाहतच राहते. त्याचवेळी इकडे हा युवराज गाडी पार्क करून घरात येण्यासाठी निघालेला असतो आणि या गोष्टीची बिचाऱ्या रेवाला अजिबात कल्पना नसते. ती प्रेमाने तारिणीकडे आणि केदारकडे पाहत असते आणि त्याचवेळी युवराज घरात पाऊल टाकतो. त्याला पाहून रेखाला खूप आनंद होतो. ती मोठ्याने म्हणते, जावई बापू तुम्ही? आणि ते ऐकून रेवा, तारिणी आणि केदार खूपच घाबरतात आणि मग त्यानंतर घरातील इतर काही जण त्या युवराजच्या स्वागतासाठी पुढे जातात. तर इकडे रेवाला, तारिणीला आणि केदारला काय करावं ते समजत नाही. पण मग रेवाला अचानक एक उपाय सुचतो आणि ती तिच्या हातात असणारी कुंकवाची कुयरी खाली सांडवते आणि मग म्हणू लागते की अरेच्चा, हे काय झालं, मी पटकन जाऊन साफ करून येते. आणि मग ती तिचा चेहरा लपवत त्या घरातून बाहेर पडते. पण युवराजचं तिच्याकडे लक्ष जातं. तो मागे वळून बघत असतो पण त्याला आपल्या रेवाचा चेहरा काही दिसत नाही आणि त्यामुळे तारिणीच्या आणि केदारच्या जीवात जीव येतो. मग हा युवराज निशीला विचारू लागतो की काय ग, ती मुलगी कोण होती? निशी सांगते की अरे कोण नाही, ती एक भाडेकरू आहे आणि त्यामुळे युवराज देखील जास्त काही विचारत नाही. दुसरीकडे रेवा तिच्या रूममध्ये आलेली असते पण हे जे काही घडलेलं असतं त्यामुळे ती खूप काळजीत असते. तिला भीती वाटत असते की जर चुकूनही युवराजने आपल्याला इथे पाहिलं ना तर आपलं सगळं मिशन क्रॅश होऊ शकतं. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की ते जे तारिणीचे बाबा असतात ते दोन्ही जावयांचं मानपान करतात, त्यांना पैशांचं पाकिट देतात आणि त्यावेळी केदार म्हणत असतो की बाबा या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे. पण युवराज मात्र रागातच म्हणतो की हे बघा, आम्हाला हे पैसे देण्यापेक्षा ना तुम्हीच ठेवा आणि एखादा एसी विकत घ्या. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटतं. पण मग सुमी केदारला आणि त्या युवराजला दोघांनाही सांगते की हा तुमचा मान आहे, तुम्हीच ते पैसे ठेवा आणि त्यामुळे दोघेही हो म्हणतात. त्यानंतर दुसरीकडे आपण असं पाहतो की युवराजचं लोकेशन टेक्नोने ट्रॅक केलेलं नसतं आणि त्यामुळे रेवा त्याच्यावर खूप चिडलेली असते. टेक्नो म्हणत असतो की रेवाताई मला माफ कर, माझ्या सिस्टीममध्ये ना काहीतरी एरर आला होता म्हणूनच मला त्या युवराजचं लोकेशन ट्रॅप करता आलं नाही, नाहीतर मी तुला आधीच कळवलं असतं की तो तिकडे येत आहे हे. आणि त्यावेळी रेवा म्हणते की हे बघ टेक्नो, सगळं काही व्यवस्थित सुरू कर, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर तुला लक्ष ठेवायला हवं. आज जर त्या युवराजने मला पाहिलं असतं ना तर सगळंच संपलं असतं. आणि त्यावर टेक्नोही हो म्हणतो. त्यानंतर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की सगळं काही व्यवस्थितपणे पार पडतं आणि मग तारिणी, केदार सुमीचा निरोप घेतात आणि घरी जाण्यासाठी निघतात. त्यानंतर रात्री आपण पाहतो की केदार त्याच्या मनातील भावना त्याच्या आईच्या फोटोसमोर व्यक्त करत असतो. त्याला हे समजतच नसतं की जर आपलं हे मिशन संपलं तर मग आपण आपल्या मनातील भावना, आपल्या मनातील प्रेम आपल्या बॉससमोर कसं व्यक्त करायचं. आणि त्यावेळी दुसरीकडे तारिणीने रेवाला भेटायला बोलावून घेतलेलं असतं आणि फायनली ती रेवाला सांगते की मला माझा ग्रीन फ्लॅग सापडला आहे. आणि हे ऐकून रेवा खुश होते आणि विचारते की कोण आहे तो बॉस. आणि त्यावेळी तारिणीला अजून सांगते की तो केदार आहे. आणि हे ऐकून रेवा तर खूपच खुश होते आणि तारिणीला मिठी मारत म्हणते की मला माहितीच होतं. आणि ते ऐकून तारिणीलाही आनंद होतो. आणि मग रेवा तिला विचारते की आता तू केदारला कधी प्रपोज करणार आहे. पण तारिणी म्हणते की नाही रेवा, मी माझ्या मनातलं त्याला नाही सांगणार, कारण तुला तर माहिती आहे ना त्याच्या आयुष्यात दुसरी एक मुलगी आहे आणि त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. आणि तेव्हा रेवा पटकन बोलून जाणार असते की अगं ती तूच आहे, पण ती बोलत नाही, मध्येच थांबते. आणि तारिणीला समजावत म्हणते की हे बघ, तू असा विचार करू नको, तुझ्या मनात त्याच्याविषयी ज्या काही भावना आहेत ना त्या तू त्याला सांगून टाक, कदाचित तो होकारही देईल. आणि हे ऐकून तारिणी खुश होते पण त्या बिचारीला थोडीशी भीतीसुद्धा वाटतच असते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब